सांगलीच्या जागेबाबत चर्चा सुरू असताना ठाकरेंनी परस्पर उमेदवारी घोषित का केली? विश्वजित कदम यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। आता काँग्रेसची मतं मिळतील, विधानसभेला जागा मागू नका, कदमांनी ठणकावलं। पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस। आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या आरोपानंतर दोनही पक्षाच्या नेत्यांना नोटीस। 29 एप्रिलपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास वेळ। शिंदे भुजबळांना शिरूरची उमेदवारी देणार होते, अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट। कोल्हेंच्या वक्तव्याला भुजबळांचा दुजोरा, तर कोल्हे बालिश विधानांसाठी प्रसिद्ध, आढळरावांचा पलटवार। प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून लोकसभेला उभं करेन। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। नाशिकच्या जागेवरून तिढा कायम असताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत। जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आणि रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला। उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन। आरक्षणाची 50% मर्यादा हटवण्यासाठी वेगळा कायदा करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आश्वासन, तर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची घोषणा। संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती। 45 पेक्षा जास्त जागांचं लक्ष्य गाठण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। 2 ते 3 मतदार